नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेलो, कालच्या ब्लॉगमध्ये आपण गणपतीचं डेकोरेशन केलं तेव्हा मी बोललेलो की आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये गणपती दाखवणार आहे। तर हा आहे तो ब्लॉग। ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गणपती दाखवणार आहे। तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा। जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर ह्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। आपला बाप्पा डेकोरेशन केल्यानंतर आणि त्याच्या आसनावर बसल्यानंतर असा दिसतो। हा बघा आपला बाप्पा, किती छान अशी मूर्ती आहे छोटीशी। मला अशा छोट्या मूर्त्या खूप आवडतात। आणि हे बघा, हे जे आपण काल पडदे लावलेले ते, आणि हे आपण पॅक केलेलं पूर्ण। आणि हे बघा, ह्याचं काल डेकोरेशन चालू होतं एवढा वेळ। आज आहे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि आज आपल्या घरी बनणार आहेत मोदक, उकडीचे मोदक। मोदक बनवून झाल्यावर आपण डायरेक्ट भेटूया आणि बघूया मोदक कसे बनलेत ते। आपलं जेवण रेडी झालेलं आहे। आता नैवेद्य दाखवूया, आरती वगैरे करूया आणि मग आपण पण जेवायला बसूया। आता 4 वाजलेत आणि आता आम्ही जेवायला बसतो। आम्हाला खूप लेट झाला आहे आज आणि पाऊस पण काय बाहेर थांबत नाही बघा। पाऊस पण खूप लागतोय, पाऊस काय थांबायचा नावच घेत नाही। कपडे पण माझ्या अजून ओले झाले तसेच्या तसे। आपलं आजचं जेवण आणि मोदक मी खाल्ले खरं, एक रील शूट करायची होती, तिच्यानंतर 3 मोदक असेच खाल्ले। तर आता जेवूया आपण। पहिलं जेवण मस्त बनवलं, फक्त जरा लेट झालं आहे म्हणून 4 वाजले आता। हे बघा 4 वाजले, तर आपण जेवण घेऊ लवकर। तर मित्रांनो, आजच्या जेवणात आहे डाळ भात, हिरव्या वाटाण्याची भाजी, हिरव्या वाटाणे आणि काळ्या वाटाणे मिक्स आहेत, ही अळूची भाजी, पापड, ही पुरी, उकडीचे करंजी आणि उकडीचे मोदक। पापड आणि पुरी कधी बनवत नाही, म्हणजे असं बनवलं तरी पण नैवेद्यामध्ये दाखवायचं नसतं ते। आम्ही ते खाऊन झाल्यानंतर, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही त्याच्यात ठेवलं आहे ताटात। तर मित्रांनो, मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा। आणि गणपती बाप्पा आमचे तुम्हाला कसे वाटले ते पण तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा। बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।